नमस्कार मंडळी, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तुम्ही म्हणाल आरती तू कुठे आहेस, किचन बदललेलं आहे। तर आता आपण आसाम गुवाहाटीमध्ये राहत नाही, फौजींचं माझ्या मिस्टरांचं ट्रान्सफर झालेलं आहे। आता आपण दुसऱ्या शहरात राहतो। हे आपलं नवीन किचन आहे आणि याच किचन मधून आतापासून पुढच्या सगळ्या नवनवीन रेसिपी आपण पाहणार आहोत। नवीन किचन आहे, या किचन मधून पहिला पदार्थ आहे म्हटल्यावर गोडधोड तर होणारच, पण नेहमीचा खीर शिरा असे बेसिक पदार्थ नाही, तर आज आपण स्पेशल गोडाचा पदार्थ करतोय आणि आम्ही कोणत्या शहरात राहतोय ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये लवकर कळेलच। चला तर मग पटकन सुरुवात करूया। तर मंडळी चला माता अन्नपूर्णेला नमस्कार करून पहिला पदार्थ बनवायला सुरुवात करूया। एखादं पातेलं किंवा पॅन घ्यायचं, संपूर्ण साहित्य एकाच वाटीने मोजायचं किंवा एखाद्या कपने। इथे आपण 2 कप साखर घेतलेली आहे। 2 कप साखर मध्ये आपल्याला 1.5 कप पाणी घालायचंय, तर हा 1 कप आणि दुसरा अर्धा कप, बरोबर 1.5 कप पाणी घालायचं। गॅस आता मोठा ठेवायचा, मिक्स करून घ्यायचं। साखर पाण्यामध्ये विरघळून या पाकाला एक उकळी येऊ द्यायची आहे। पाक तयार होत असताना त्यामध्ये 3 वेलची मी फोडून घालते किंवा अर्धा चमचा वेलची पावडर घातली तरीही चालेल, पण मी अख्ख्या वेलची घालते म्हणजे सालांची चव सुद्धा मस्त उतरते आणि वेलची पावडर माझ्याकडे तयार सुद्धा नव्हती। छान असं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये काही केशर काड्या घालायच्या। केशर घालणं अगदीच ऑप्शनल आहे, असेल तर घालायचं, नाही घातलं तरीही चालेल। आणि यामध्ये मस्त हलका पिवळा रंग यावा म्हणून मी 2 ड्रॉप येलो लिक्विड फूड कलरचे घालते। पावडर कलर असेल तरीही चिमूटभर घातला तरीही चालेल आणि रंग नसेल घालायचा, नाही घातला तरीही चालेल, पण पदार्थ अगदी बाहेरच्या सारखा दिसावा म्हणून आपण इथे रंग घातलेला आहे। छान असं एकजीव करून घ्यायचं। साखर विरघळलेली आहे, पाकाला खळखळून उकळी येऊ द्यायची। इथे पाहू शकतात पाकाला मस्त उकळी आली। आता गॅस लो टू मीडियम करायचा, मंद ते मध्यम, आणि मंद ते मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटं हा पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे। जवळपास 1 तारीच्या इतका पाक करायचा आहे, पण पक्की तार व्हायला नको। तार वगैरे नाही जमली ना काही झंझट नाही, 5 ते 6 मिनिटं लो मीडियम फ्लेमवर उकळून घ्या। पाक उकळत असताना 5 ते 6 थेंब लिंबाच्या रसाचे घालायचे आणि हे छोटंसं साल सुद्धा मी यामध्ये घातलं। लिंबाचा रस घातल्याने काय होतं, पदार्थावर ना साखरेचा असा थर दिसत नाही। नंतर 5-6 थेंबच घालायचे आणि ही लिंबाची साल घातल्याने चवीत काही फरक पडत नाही। नंतर आपण काढून घेऊया। तर इथे लो मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं पाक उकळून घेतला। थेंबभर पाक एका प्लेटमध्ये काढायचा, थोडासा गार होऊ द्यायचा। आता मात्र गॅस अगदी कमी करायचा। पाक हलकासा गार झाला, बोटावर घेऊन पाहायचा, हलकीशी तार तुटते म्हणजे पाक परफेक्ट तयार आहे। अगदी पक्की तार सुद्धा व्हायला नको, आणि तार वगैरे कळत नसेल तर हातावर हा तेलासारखा लागतो, थोडासा चिकट होतो म्हणजे पाक आपला परफेक्ट तयार आहे। पाक खूप घट्टही व्हायला नको। गॅस बंद करायचा आणि हा पाक आता आपण पुढची तयारी करेपर्यंत गार होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। ही लिंबाचं साल यामधनं काढून घ्यायचं। पाक तर तयार झालेला आहे। आता एक बॅटर करायचंय, इन्स्टंट बॅटर आहे, अगदी झटपट होतं। बोलमध्ये आता इथे आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे। कपमध्ये मैदा भरताना व्यवस्थित भरायचा, खूप वरचे वर नाही आणि अगदीच दाबून सुद्धा नाही। मैदा भरताना काय करायचं, थोडा मैदा घालायचा, टॅप करायचं म्हणजे हवा निघते, व्यवस्थित मैदा सेट होतो। अजून मैदा घालायचा, परत टॅप करायचं, या पद्धतीने मैदा भरून घ्यायचा। हा बरोबर 1 कप मैदा आहे, एका बोलमध्ये काढून घ्यायचा। त्यानंतर 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे। तूप रूम टेम्परेचरचं घ्यायचं, गरम तूप घ्यायचं नाही। वितळलेलं किंवा घट्ट कसंही चालेल, फक्त गरम घ्यायचं नाही। व्यवस्थित असं मैद्याला चोळून हे तूप लावून घ्यायचं आहे। इथे मंडळी संपूर्ण साहित्य एकाच आकाराच्या वाटीने किंवा एकाच कपने मोजायचं, म्हणजे साखर, पाणी, मैदा वगैरे एकाच कपने मोजायचं। मैद्याला व्यवस्थित मी हे तूप लावून घेतलंय। यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजे जो भजी वगैरे करताना घालतो तो अर्धा चमचा। त्यानंतर यामध्ये पाव कप आपल्याला दही घालायचंय। दही थोडंसं ना आंबट घ्यायचं, खूपच ताजं दही घ्यायचं नाही आणि फक्त पाव कपच दही घालायचं। आता बॅटर करण्यासाठी सारख्या कपने मी इथे अर्धा कप साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे। थोडं पाणी घालून आपल्याला पोरिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर करायचंय। अगदीच पातळ पेस्ट आपल्याला करायची नाहीये, घोळ करायचा नाहीये, पोरिंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर करायचंय।
किती पाणी लागलं, कसं लागलं मी तुम्हाला पुढे सांगतेच. थोडं थोडं पाणी घालून सुरुवातीला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आणि चांगलं बॅटर तयार करायचं. इथे मी अर्धा कप संपूर्ण पाणी वापरलेलं आहे. पाणी घालण्याची घाई करायची नाही. दही पातळ असेल तर 1-2 चमचे पाणी कमी लागतं, दही घट्ट असेल तर 1-2 चमचे पाणी थोडंसं जास्त लागतं. इथे आपण इन्स्टंट फर्मेंटेशनसाठी सोडा आणि दही वापरलेला आहे. व्यवस्थित असं एकजीव करायचं. अर्धा कप पाणी घालूनही हे अजून घट्ट वाटतंय, म्हणून अजून मी पाव कप पाणी घेतलंय. त्यामधून सुरुवातीला 1 ते 1.5 टेबलस्पून मी पाणी घातलं. व्यवस्थित मिक्स करायचं, थोडंसं मिनिटभर फेटायचं आणि अजून घट्ट वाटल्यास आपण अजून 1-1.5 टेबलस्पून यामध्ये पाणी घालू शकतो. तर अर्धा कप पाणी वापरलं, पाव कप मधून 1-1.5 टेबलस्पून घातलं. थोडं अजूनही घट्ट वाटतंय, बॅटर असं खाली पडताना तुटून पडतंय, म्हणून अजून 1 ते 1.5 टेबलस्पून इतकं मी पाणी यामध्ये घातलंय. आता मात्र बॅटर परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे. याच पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी. आता हे बॅटर आपल्याला 2 ते 3 मिनिटं एकाच दिशेने गोल फिरवत चांगलं असं फेटून घ्यायचंय. बॅटर फेटून घेतलं की हलकं फुलकं होतं, एकसारखं मिक्स होतं आणि तयार होणारा पदार्थ सुद्धा मस्त फुगलेला हलका फुलका होतो. छान असं बॅटर 2 मिनिटं फेटून घेतलं. कन्सिस्टन्सी पहा, बॅटर खाली पडताना ना असं मस्त पडतंय, खाली असं तुकडे तुकडे पडत नाहीये. अर्धा कप आणि 2 ते 3 टेबलस्पून इतकं पाणी लागलं. पाव कप मधून 1-2 चमचे पाणी उरलेलं आहे. इतकंच पाणी लागतं. दही जर पातळ असेल तर फक्त अर्धा कप सुद्धा पाणी लागू शकतं. आता हे बॅटर झाकून 10 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया. बॅटर झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवलं होतं. मस्त हे फर्मेंट झालंय. थोडेसे बबल्स यावर आले, तुम्ही पाहू शकतात. परत 1-2 मिनिटं हे बॅटर आपण एकाच दिशेने गोल फिरवत फेटून घेऊया. आपल्याला जिलेबी करायची आहे. असं हे बॅटर फेटून घेतलं की यामध्ये हवा भरली जाते. जिलेबी सुद्धा मस्त फुगलेली आणि हलकी फुलकी तयार होते. परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे. जिलेबी करून घेऊया. जिलेबी तळण्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. जिलेबी करताना शक्यतो असा पसरट पॅन घ्यायचा, म्हणजे आकार व्यवस्थित येतो आणि एका वेळेला भरपूर जिलेबी आपल्याला तळता येते. पॅनमध्ये सुद्धा तेल घेताना खूप जास्त घ्यायचं नाही, फक्त 1 इंचभर तेल घ्यायचं. त्यापेक्षा जास्त तेल घेण्याची गरज नाहीये. तेल गरम करूया. तेल आपलं गरम होतंय. आपण बॅटर तयार केलं, बॅटर मुरलं, तोपर्यंत पाक आपला गार झालेला आहे. जिलेबी गरम गरम असताना आपल्याला कोमट पाकामध्ये घालायची असते, म्हणजे ती व्यवस्थित पाक शोषून घेते. हा पाक आता थोडा गार झालाय, म्हणून परत एकदा आपण गॅस सुरू करूया आणि पाक हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. जिलेबी घालताना पाक खूप कडकडीत गरम सुद्धा नको आणि अगदीच गार सुद्धा नको, हलका कोमट असावा. पाक हलकासा गरम होऊ लागला, लगेच गॅस बंद करायचा, उकळी वगैरे काढायची नाही. पाक आपण कोमट करून घेतला. तेल आपलं गरम झालंय. जिलेबी करून घेऊया. जिलेबी करण्यासाठी इथे मी पायपिंग बॅग वापरणार आहे. तुम्ही याऐवजी दुधाची, मिठाची, तेलाची पिशवी काहीही वापरू शकतात. तर पायपिंग बॅग ना केक मटेरियलच्या शॉपमध्ये इझिली मिळते. अर्ध बॅटर मी यामध्ये घालून घेते. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलेली आहे. खूप बॅटर जर पातळ झालं तर जिलेबी व्यवस्थित करता येणार नाही आणि खूप घट्ट सुद्धा नको. सांगितलेले प्रमाण अगदी अचूक आहे. सोडा, पाणी, दही सगळ्यांचं प्रमाण अचूक आहे. 1 कपसाठी अर्धा टीस्पून सोडा हे अगदीच योग्य प्रमाण आहे. त्याने मस्त जिलेबी फुललेल्या, हलक्या फुलक्या आणि कुरकुरीत होतात. अर्ध बॅटर घातलं. व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे घट्ट आणि पुढचं टोक कापून घ्यायचं. थोडंसं कापायचं. एक जिलेबी ताटावर करून पाहायची. बारीक कटली तर अजून थोडंसं आपण कट करून घेऊ शकतो. खूप जाड नको आणि अगदीच बारीक सुद्धा नको. तेल व्यवस्थित गरम झालंय. एक असं छोटासा ड्रॉप घालून पाहायचा. लगेच तळल्या वरती आला म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. तर इथे आपण जिलेबी करून घेऊया. तर गॅस मध्यम ठेवायचा. तेल व्यवस्थित गरम असावं. 3.5 वेड्याची इथे मी जिलेबी करते. 1, 2, 3 आणि शेवटचा वेडा आपल्याकडे खेचून घ्यायचा हात, म्हणजे व्यवस्थित ते तुटलं जातं. सुरुवातीला आकार जरी नाही जमला तरी हळूहळू प्रॅक्टिस करून व्यवस्थित आकार जमतो. खूप मोठ्याने आणि खूप लहानने एकसारख्या जिलेबी आपण इथे करून घेतोय. आता काही गोष्टींची काळजी घ्यायची. जिलेबी करताना तेल खूप धूर येईल इतकं कडकडीत गरम नको आणि अगदीच कमी गरम नको. धूर येईल इतकं गरम असलं तर जिलेबी व्यवस्थित आकार धरत नाही आणि खूप कमी गरम असलं तर जिलेबी खालून चपटी होऊ शकते. जिलेबी घातल्यानंतर लो मीडियम फ्लेमवर हिला तळून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत तळली जाते आणि छान कुरकुरीत होते. छान अशा सोनेरी रंगावर जिलेबी आपल्याला तळून घ्यायची आहे.
तळताना गरजेनुसार तुम्ही हिला उलथून घेऊ शकतात. खूप जास्त गॅस मोठा ठेवला तर वरतून तळली जाईल, आतून कच्ची राहील आणि नंतर मऊ पडू शकते. आणि खूप कमी आचेवर तळली तर खूप जास्त कडक होऊ शकते किंवा तेलकट होऊ शकते. म्हणून मध्यम आचेवर जिलेबी तळायची. तेलाचा ताव खूप वाढलाय असं वाटलं तर गॅस कमी करायचा. मस्त सोनेरी रंग आला की तेलातनं जिलेबी काढायची आणि सरळ लगेच कोमट पाकात घालायची. पाकाचा गॅस बंद आहे. पाक खूप गरम नाहीये आणि अगदीच गार नाहीये, कोमट आहे. अशी गरम गरम जिलेबी तेलातनं काढून लगेच पाकात घातली की गरम गरम असताना ती मस्त पाक शोषून घेते आणि आतपर्यंत पाक छान असा मुरला जातो. एक बॅच आपली तळून झालेली आहे आणि मी पाकामध्ये काढून घेतली. याआधी मी एक बॅच केली, फक्त तेव्हा थोडासा लाईटचा प्रॉब्लेम झाला म्हणून ती पहिली बॅच मला शूट करता आली नाही. ही दुसरी बॅच आहे. तर 1 ते 1.5 मिनिटं ही जिलेबी आपल्याला पाकात ठेवायची आहे. मध्ये मध्ये उलटून घ्यायची म्हणजे आतपर्यंत पाक छान असा मुरला जातो. खूप जास्त वेळ सुद्धा जिलेबी पाकात ठेवायची नाही, नाहीतर मऊ पडू शकते. फक्त 1 ते 1.5 मिनिटामध्ये ही व्यवस्थित असा पाक शोषून घेते. मस्त असा रंग आलेला आहे. जिलेबी छान फुगलेली आहे, छान कुरकुरीत झाली. 1-1.5 मिनिटांनंतर हिला काढून एखाद्या जाळीवर काढायची म्हणजे एक्स्ट्रा पाक खाली निथळून जातो. लगेच ताटात ठेवू नका, जाळीवर काढा म्हणजे एक्स्ट्रा पाक निथळून जाईल. पुढच्या संपूर्ण जिलेबी मी याच पद्धतीने तयार करून घेते. दुसरी बॅच करताना सुद्धा गॅस लो मीडियम ठेवायचा आणि जिलेबी करून घ्यायची. आणि बरोबर 3.5 वेढ्याच्या मी मस्त अशा जिलेबी या करून घेते. शेवटचा जो वेढा आहे ना तो आपल्याकडे खेचून घ्यायचा म्हणजे बॅटर व्यवस्थित तुटलं जातं. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी जिलेबी करू शकतात. सुरुवातीच्या काही जिलेबींचा आकार जरी तुमच्याकडून व्यवस्थित झाला नाही, प्रॅक्टिस आपल्याला नसते कारण आपण काही रोज करत नाही, आकार जरी थोडासा बिघडला तरी जिलेबी फेकून वगैरे देऊ नका, कारण टेक्स्चर आणि चव मात्र परफेक्ट असणार आहे. व्यवस्थित तळून तिला पाकात घाला. जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल जिलेबी परफेक्ट व्हायला लागेल. छान अशा सोनेरी रंगावर तळून पाकामध्ये घालायच्या. 1 कप मैद्यामध्ये सुद्धा भरपूर जिलेबी होतात. 4 ते 5 जणांना पुरतील इतक्या जिलेबी होतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट ही इन्स्टंट जिलेबी तयार होते. पारंपरिक पद्धतीमध्ये रात्रभर ते बॅटर मुरवलं जातं. पारंपरिक पद्धतीच्या जिलेबीमध्ये आणि इन्स्टंट जिलेबीच्या चवीमध्ये थोडासा फरक असतो, पण चवीला दोन्हीही मस्त लागतात. अगदी झटपट घरच्या घरी करण्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. 1 ते 1.5 मिनिटं गरमागरम जिलेबी पाकामध्ये मुरवली आणि अशी जाळीवर काढून घ्यायची. एक्स्ट्रा पाक निथळला की मग आपण ताटात ठेवू शकतो. मस्त अशी कुरकुरीत रसरशीत जिलेबी आपली इथे तयार करून झालेली आहे. या पद्धतीने इथे मी सगळ्या जिलेबी तळून घेतल्या. भरपूर जिलेबी तयार झालेल्या आहे. वरतून गार्निशिंगसाठी आपण पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या घालू शकतो. काहीच नाही घातलं तरीही चालतं बरं का. आता एक जिलेबी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. ही जिलेबी करून 15-20 मिनिटं झालेली आहे. मी काही फोटो वगैरे काढत होते. तरीही मस्त अशी ही कुरकुरीत जिलेबी आहे. तुम्हाला दाबून सुद्धा दाखवते. पाक किती आतपर्यंत मस्त मुरलेला आहे. अगदी रसरशीत कुरकुरीत मस्त फुगलेली जिलेबी तयार झालेली आहे. भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या. अगदी साधी सोपी पद्धत आहे. पहिल्याच प्रयत्नात सुद्धा तुम्ही परफेक्ट जिलेबी तयार कराल. चवीला अप्रतिम झाली आहे, रसरशीत झालेली आहे. नक्की करून पहा. कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही जिलेबीची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमचा महत्त्वपूर्ण लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत.